मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तुमचं गाव कोणतं आहे? तर सर्वप्रथम उमेदवार आमच्या रसिकेमध्ये होते, तिन्ही पैकी कुणाचा विजय होईल काय कळणार आहे। आता प्रचार माध्यमे सुरू झालाय आणि सुरू झाल्यामुळे काय कळणार आहे। आता फेऱ्या दौऱ्या गावात अनेकाच्या तिन्ही पक्षाच्या यायला, बरं, भाजपाच्या, बहुजन समाज, राठोड साहेबाच्या, बेटमुंगरेकर साहेबाचा, या तिन्ही पैकीच नंबर लागणार आहे। किती जण जरी फिरले तरी। तुमचं काय नाव? बालाजी पाटील। काय तर बालाजी पाटील? हो, बरं। मग काय बालाजी पाटीलला मतदान करायचं तुमच्या मनात पकड ठरव? पकड ठरलेलं। कामं चांगले केलेत का त्यांनी? कामं करतात का? कामं आता निवडल्यावर करतील की निवडलेले करणं आले आधीच्या कोणी केलंय काय? आधीच्या कोणी केलं नाही की। दादा तुझं नाव काय? माझं नाव विशाल आहे। बरोबर। काय म्हणते, काय मूड आहे तुझा? आता नवीन उमेदवार आलाय खतगावकर, बालाजी पाटील खतगावकर। एक वेळेस करून बघावं। आधी आम्ही भरपूर वेळेस तुषार राठोडला यायला त्याला पण कोणीच येणार नाही बघायला। निवडणुकीला 4 दिवस प्रचाराला गाड्या फिरायला, त्यानंतर कधीच कोणी बघा येणार नाही। नाल्या नाहीत, 2-4 रस्ते नाहीत, कमी वेळात जास्त काम करू शकणार एक मिळून येता। वा वा, स्वागत आहे। तर सध्या प्रचार दौरा खूप मोठ्या चालू आहे, यंत्रणा चालू आहे। लोकसभेचं आणि विधानसभेचं इलेक्शनचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला उमेदवार भरपूर आहेत। तर आता तुम्हाला नेमकं कोण्या उमेदवाराला मतदान करा असं वाटतं? बालाजी पाटील खतगावकर। आमच्या पेटवड सर्कल आणि कुरुळा सर्कल मध्ये त्यानं काही बघणं आले, आमच्या इकडे काही सुविधा नाही। कोण बघणं गेलाय? तुषार राठोड साहेब। आम्हाला 15 वर्षांनी बालाजी पाटील खतगावकरला आमच्या इथल्या गावातलं सर्व टोटल मतदान पडणार। काय पण किंवा त्याच्यापेक्षा जास्त पडणार। शेती किती आहे दादा तुला? शेती 5 एकर। काय चालू आहे शेतीमध्ये सध्या? शेतीमध्ये सोयाबीन, कापूस। भाव आहे का सोयाबीनला? काय बी नाही, भाव नाही, काय नाही। कापसाला काय चाला हो साहेब? काय बी नाही। कापसाला नाही, कशालाच नाही। याच्याला 10 रुपये किलो आहे आणि 6,500 रुपये भाव आहे। काय फायदा आहे ते? काही फायदा नाही। पिचकारीला त्याला उठून द्यायची। बालाजी पाटलाला नवीन कोणी हो बदल राहो कोणी बी। म्हणजे आता बदल झाले की ते काय तुम्हाला भाजप सरकारला सोडून कोणालाही करते। भाजपाला द्यायचं नाही। कापसाला भाव काय होता? पैसे द्यायचे काढून घेते। गॅस वाढला, सगळंच वाढलंय। भाजप सरकार काय योग्य नाही। आम्हाला मान्य नाही। सोयाबीनला नाही। तुमचं नाव काय? बापराव कदम। कदम, हा, बरोबर आहे। गाव कोणतं म्हणलं? शिरशिखुर्द। तुम्ही आमच्या चॅनलला सहकार्य केल्याबद्दल करावं लागते साहेब। आम्हाला काही मनोगत खेड्यापाड्याचं मनोगत जनतेचं मतदानाचं आहे की नाही? 30 रुपये किलो कोणी विकायले तर हे व्यापारी म्हणजे त्याची। आता काय खावा आम्ही? काम करणार तुम्हाला सोयाबीनला 4,000 भाव आहे, तेल कसं खावा? तेल 140 रुपये आणि गॅसला 1200 रुपयापर्यंत गेले, तर आता पुन्हा गॅस लावून अजून वाढवतात। 4,000 रुपये आता यायचं आहे म्हणून कमी केलं थोडं, आल्याच्या नंतर 3 पट लावतात, 1 लावतात। भाजपचा एक वेळ सांगावा लागला नाही।